आत्ताच सकाळी आम्ही गोकुळ नगरीमध्ये आगमन झालं आणि पुढे प्रवासाला निघालोय. इथले महत्त्वाचे जे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही भेट देऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेणार आहे आणि त्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला लागणार आहे. आम्ही प्रयागराज या ठिकाणाहून आम्ही आमच्या ट्रिपला सुरुवात केली होती आणि आज आम्ही पोहोचलोय मथुरा गोकुळ नगरीमध्ये. मित्रपरिवारासोबत आम्ही हा ट्रिपचा एन्जॉय करत आहे आणि तुम्हालाही विविध धार्मिक स्थळाची दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करून देत आहे. आपण पाहत आहे या ठिकाणी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहे. सध्या आपण गोकुळ नगरीमध्ये आहे आणि त्या नगरीमध्ये असलेल्या श्रीकृष्ण बालरूपाच्या आपल्याला या ठिकाणी मूर्ती विविध रंगांच्या दिसून येत आहे. आपण आता या ठिकाणी पोहोचलो आहे. आपल्या समोर श्रीनंद महल श्रीकृष्ण बलराम मंदिर हे समोर दिसत आहे आणि आपण त्यातून प्रवास करून आत प्रवेश करणार आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आत प्रवेश करायचा आहे आतमध्ये आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या मूर्तींचं आम्ही प्रथम दर्शन घेतलं. आतला परिसरात या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये आतली बाजूची असलेली कलाकृती आणि तिथले असलेले महत्त्वाचं स्थान तुम्हाला दाखवत आहे. आतमध्ये मोबाईल हा बंद केला जातो, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने हा व्हिडिओ आम्ही काढला आहे. समोरच तुम्हाला श्रीकृष्ण मंदिर बलराम मंदिर हे दिसत आहे. त्या ठिकाणी तुम्हाला श्रीकृष्ण मूर्ती बलराम मूर्ती आपल्याला दिसत आहे. आत प्रवेश केल्यानंतर प्रथम आपल्याला मूर्तीसमोर या ठिकाणी स्थानापन्न केलं जात आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या भाविकांना पुढे सरकवत या ठिकाणी त्या ठिकाणी असलेली महत्त्वाची मूर्ती स्थानाची महत्त्व या ठिकाणी सांगून प्रवेश दिला जातो. त्या ठिकाणची महिमा हा सांगितला जातो आणि मग दर्शन देऊन प्रसाद हा दिला जातो आणि नंतर आपण पुढच्या दिशेला जात असतो. आता सर्वजण झाल्यानंतर आम्हाला दर्शनासाठी पुढे यावं या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही पुढे आलेलो आहे आणि आता आम्ही समोरच तुम्हाला श्रीकृष्ण बलराम मूर्ती हे दाखवत आहे. प्रसाद घेऊन दर्शन घेऊन आम्ही आता पुढे चाललो आहे. हा मंदिराचा परिसर आहे. आतल्या भागाला असलेलं हे मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी श्रीकृष्ण लीला श्रीकृष्णाचे विविध रूप आपल्याला या कलाकृतीतून दिसून येते. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला कलाकृतीतून
श्रीकृष्णाचं दर्शन हे या ठिकाणी घडवलं जातं. पुढे विविध मूर्तींचे दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली आणि त्यानंतर आतमध्ये प्रवेश करून दर्शन झाल्यानंतर आम्ही आता बाहेर हा प्रवेश करून बाहेर येत आहे आणि आम्ही पुढेच येऊन पुढील मंदिरात आम्ही प्रवेश केला आहे. या ठिकाणीही तुम्हाला बलराम मंदिर हे दिसत आहे आणि त्या बलराम मंदिरामध्ये असलेली मनमोहक अशी मूर्त आपल्याला पाहायला मिळेल. समोरच अशी मनमोहक मूर्त ही या समोर दिसते. या व्हिडिओतून तुम्हालाही आम्ही हे दर्शन घडवत आहे. या ठिकाणी मोबाईल अलाउड नसल्या कारणानं आम्ही वेगळ्या पद्धतीने हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे आपण हे दर्शन तुम्हाला घडवत आहे. नक्कीच हे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा, फॉलो करा. आम्ही बलराम मंदिराचं दर्शन घेऊ आता बाहेर पडत आहे. धन्यवाद.